ही कथा मी खूप पूर्वी वाचली होती. आता मला पुस्तकाचं नाव किंवा लेखकाचं नाव आठवत नाहीये. पण जेवढी आठवत होती तेवढी कथा सादर करतो. एका गावात एक रांगडा पण अत्यंत गरीब शेतकरी राहायचा. अंगापिंडानं मजबूत, कपाळावर आठ्या आणि स्वभावाने जिद्दी. गरिबी इतकी की स्वतःचं वाहन नव्हतं म्हणून त्याने शेजाड्याकडून घोडा मागून घेतला आणि आपला शेतीचा माल विकायला लांबच्या बाजारात गेला. माल विकून परत यायला त्याला खूप उशीर झाला. सूर्य मावळला होता आणि काळोख दाटू लागला होता. परतीचा रस्ता घनदाट जंगलातून जात होता. शांतता इतकी होती की फक्त घोड्याच्या टापांचा आवाज घुमत होता. अचानक एका वळणावर त्याला एक पांढरी आकृती दिसली. जवळ गेल्यावर दिसली ती एक सुंदर स्त्री. तिने अडखळत विनंती केली, "खूप रात्र झालीये, मला पुढच्या गावात सोडता का?" राघू मनाचा थोर होता. त्यानं तिला घोड्यावर मागे बसवलं. ती मागे बसताना तिचा हात त्याला लागला आणि त्याच्या अंगावर काटा उभा राहिला. तिचा स्पर्श बर्फासारखा थंडगार होता. त्याच्या काळजात धस्स झालं. त्यानं ऐकलं होतं की माणसाचं शरीर उबदार असतं, पण हे तर काही वेगळंच होतं. तो समजून चुकला. आपण माणसाला नाही तर एका भूताला घोड्यावर बसवलं आहे. त्यानं मनाची भीती दाबून धरली आणि घोडा वेगानं पळवला. काही अंतरावर पाण्याचा एक ओढा लागला. अचानक ती स्त्री म्हणाली, "मला इथेच उतरवा." त्याला माहीत होतं की अतृप्त आत्मे, भूतं वाहतं पाणी मुलांडू शकत नाहीत. ती खाली उतरत असताना त्यानं चपळाई केली. त्यानं पटकन आपल्या कमरेचा सुरा काढला आणि तिच्या साडीचा पदर कापून घेतला. काही क्षणात त्यानं घोड्याला टाच मारली आणि पाणी ओलांडून पलीकडे गेला. ती स्त्री मागेच राहिली, पण तिचा तो पदर त्याच्या हातात होता. घरी आल्यावर त्यानं तो पदर एका सुरक्षित ठिकाणी लपून ठेवला. त्यानंतर ते भूत त्याच्याकडे येऊ लागलं. ती रडत कडत आपला पदर मागायची. त्यानं अड घातली, "पदर पाहिजे असेल तर माझं हे पडकं घर बांधून दे, मला सोन्याच्या मोहरा दे." त्या भूताला आपला पदर परत हवा होता, त्यामुळे तिनं त्याची सगळी कामं करायला सुरुवात केली. बघता बघता त्याचं साधं घर एका वाड्यात बदललं. त्याच्याकडे धनदौलत, गायीगुरं सगळं आलं. गावाला वाटे, हा एका रात्रीत एवढा श्रीमंत कसा झाला? पण हे गुपित फक्त त्याला माहीत होतं. त्याचं आयुष्य आता आरामात चाललं होतं. पण नशिबाचे फासे उलटले. गावात एक मोठी दंगल उसळली आणि आगीचं थैमान माजलं. दुर्दैवानं त्याचा तो आलिशान वाडाही आगीच्या भक्ष्यस्थानी पडला. आणि ज्या पेटीत त्यानं तो पदर लपवून ठेवला होता, ती पेटी आगीत जळून खाक झाली. त्याची श्रीमंतीही त्या आगीच्या धुरासोबत हवेत विरून गेली. तो पुन्हा एकदा त्याच वळणावर येऊन उभा राहिला जिथे तो आधी होता.